बघा प्रसादजी, तीन महत्वाचे मुद्दे आहे. अराजक आंदोलन तर होतच, कारण त्या व्यासपीठावर 370 उमर खालिद, शर्जील इमाम, काश्मीर, त्याच्यानंतर अजून देवाचा, भगवान श्रीरामाचा अपमान केला, त्याच्यानंतर म्हणजे सनातन धर्माचा अपमान केला, तर हे आंदोलन अराजक तर होतच. दुसरी गोष्ट अशी आहे, या आंदोलनात पूर्ण आज दिल्ली पोलिसांनी सांगितलंय 2800 जवळपास क्रिमिनल सामील होते, ज्याच्यावर मर्डर, रेप, पॉक्सो, अटेम्प्ट टू मर्डर हे सगळे चार्जेस आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आता हे सीजेपीचे जे प्रवक्ते आहे ते म्हणतात हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. म्हणजे याच्यापेक्षा अराजकता काय असेल? बघा, त्यांचे मुद्दे प्रधानमंत्री मोदीजी डील करतात आहे, पण त्याचं अराजकतेचं समर्थन कोणी नाही करू शकत. त्या आंदोलनात जे नारे लागले, तर हनुमान पवार त्या गलिच्छ नाऱ्यांचं समर्थन करतात आहे का? भारत तेरे तुकडे होंगे नाऱ्यांचं समर्थन करतात आहे का? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध ते म्हणतात आम्हाला मान्य नाही, हे काँग्रेसला मंजूर आहे का? त्यांचे कपिल सिब्बल असो, अभिषेक मनु सिंघवी त्या सुप्रीम कोर्टात जाऊन रोज ते युक्तिवाद करतात. हनुमंतराव पवार चर्चा सोडून निघून गेलेले आहेत, त्यांना कदाचित वास्तव स्वीकारायचं नसेल. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आणि नंतर मी पूर्ण 1.5 मिनिट विकास लवांडे यांना देणार आहे. समीर बाकरे, जर या आंदोलनामध्ये अराजक तत्व आहेत हे कायद्यांनी सुद्धा तपासून घेतल्यानंतर समोर येतं आहे, तर मग तुम्हाला एवढं ममत्व काय यावं? तुम्ही गुन्हे का मागे घेण्याचे निर्देश देताय? बघा, पहिल्या दिवशीपासून आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांनी म्हटलं होतं की जे पीसफुल प्रोटेस्टर्स होते, स्टुडंट्स होते, त्यांच्यावर गुन्ह्यांचा प्रश्न मागे घेण्याचा प्रश्न आहे. हा काही सरसकट गुन्हे मागे घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. जर क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असेल तर हे तर म्हणजे एवढं तर संविधान सगळ्यांनाच माहिती आहे की आज जर जे आपण जे गुन्हे मागे घ्यायचा, जे विद्यार्थी होते, जे आंदोलक होते, ज्यांचा याच्याशी संबंध नाही आहे, ते पीसफुली करत होते, या प्रकारात त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतात. अशा प्रकारांमध्ये त्या गुन्ह्यांबद्दल सरकारचं मत होतं ते